हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शरद पवारांना सोडून चूक केली याचा अर्थ आपण नाराज आहोत असं नाही. भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरे जाधवांशी चर्चा करणार, राऊतांची माहिती. उद्धवजींना भेटायला अपॉइंटमेंट लागत नसल्याची जाधवांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्रीसंदर्भात आज महत्वाची बैठक. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, तर मनसेकडनं अनेक शाळांबाहेर स्वाक्षरी मोहीम. तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार. एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार. मंत्रिपदी आल्यावरती प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश. गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरनं 2 गटात दगडफेक. सोलापुरातील धोंगडे वस्तीतील घटनेत 7 जण जखमी. दोन्ही गटातील 300हून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर. मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला फेकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयात दाखल. पोलिसांकडनं कुटुंबियांचा शोध. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या आगमनाआधी विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला. विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा. चौकशी करून कारवाई करणार. माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन. सांगलीत वडिलांकडनं झालेल्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेत गुण कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडनं मुलीला अमानुष मारहाण. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच. जिल्ह्यातील पाणीसाठा 43%. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही पुढच्या 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पंढरपुरातल्या चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं. उजनी धरणातून विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार. पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 3ऱ्या दिवसाअखेरीस 2 बाद 90 धावा. इंग्लंडच्या पहिल्या डावात 465 धावा. बुमराने 5 विकेट्स घेतल्या. गुजरात, पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. 2 ठिकाणी आप तर काँग्रेस, भाजप आणि तृणमूल एकेका ठिकाणी आघाडीवर. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणचा इशारा. आणि प्रतिहल्ला कराल तर विनाश होईल, अमेरिकेचं प्रत्युत्तर. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं. बॅरेलचा भाव $80 इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याच्या विचारानंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मत. आमच्यावरती परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.